संपादकाच्या लक्षात येणार नाही असे विषय पुरवले जातात आणि ते चालवले जातात. मला वाटतं हे नादांत खोटं वक्तव्य. संपादकाला काय चाललंय असं जर माहितीच होत नसेल आणि त्याला जर विषय पुरवले जात असतील आणि तो त्या पद्धतीने चालवत असेल तर याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं आहे हे आपल्या लक्षात यायला वेळ लागला. आणि आपल्या मीडिया व्यवस्थेमध्ये एक भांडवलशाही नावाच्या गोष्टीनं असा शिरकाव केलेला आहे की चॅनलचा पत्रकार नव्हे, एखादा बोलणारा रवीश कुमार सारखा तो ज्या चॅनलवर बोलतो ना ते चॅनलच आम्ही विकत घेऊन टाकू, ते एका भांडवलशाहाला आम्ही देऊन टाकू आणि मग ते चॅनल जी भाषा बोलतंय त्याची भाषा आमची भाषा कशी होईल याची आम्ही दक्षता घेऊ. मला वाटतं हे जास्त खतरनाक आहे. आणि ही गोष्ट या देशातल्या फक्त एका व्यक्तीला कळतीये, जो मार्क्सवादाचा विचार करून आलेला माणूस आहे. तो माणूस विचाराने पक्का असतो, त्याची मांड पक्की असते आणि तो कोणत्याही व्यवस्थेला घाबरत नाही. आणि म्हणून सातत्यानं एक भाषा सत्तेने घडवली. मार्क्सवादी जे आहेत त्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं. आणि आता तर नवीन शब्द आमच्या पंतप्रधानांनी आम्हाला दिला, दिमागी नक्षलवादी. आणि मग काहींनी रोखठोकपणे सांगितलं, ज्यांचा दिमाग अजून हायजॅक झालेला नाही अशा लोकांनी सांगितलं की हो आम्ही आहोत दिमागी नक्षलवादी आणि त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. अशी किती माणसं आहेत आपल्या आजूबाजूला, किती माणसं आहेत अशी निडर जी आपल्या समाजाला हवी आहे. आणि म्हणून मला वाटतं ज्यांना भौताल कळतो अशी माणसंच खूप त्रोटक राहिलेली आहेत आपल्या आजूबाजूला. आणि सगळी माणसं हिप्नॉटाईज करून टाकलेली आहेत, ती भाषेच्या माध्यमातून करून टाकलेली आहेत, ती वेगवेगळ्या मीडियाच्या रूपातून वेगवेगळी करून टाकलेली आहेत. इवन तुमचा कलावाद सुद्धा हायजॅक करून टाकलेला आहे आणि कलाकाराला सुद्धा त्याची भाषा कशी बोलता येणार नाही असं एक षडयंत्र रचलं जाते. मी काल परवा औरंगाबादला एक महोत्सव झाला, त्याच्यामध्ये एक सुंदर नाटक बघितलं, सवाल जवाब. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कुठपर्यंत आपल्याला घेऊन गेली आहे याचं सुंदर चित्र त्या सवाल जवाबमध्ये आपल्याला घडतं. की आम्ही सगळेच असे गुलाम होऊन बसलेलो आहोत. शिक्षकांची भूमिका, पत्रकारांची भूमिका, लेखकाची भूमिका याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. संजय मालानींनी सुरुवात करतानाच तितक्यांच्या आंदोलनाचा उल्लेख केला. आमच्या मित्रांनी कोणती कोणती आंदोलनं या देशात झाली याचा उहापोह केला आमच्या समोर. पण मुळामध्ये ही आंदोलनं जी उभी राहिलेली आहे या आंदोलनाच्या पाठीमागे किंवा या असंतोषाच्या पाठीमागं नेमकं कोणतं षडयंत्र काम करत आहे हे नेमकं कधी लक्षात येणार आहे आपल्याला. आणि ही सगळी व्यवस्था आणि हे आमचे महत्वाचे 4 आधारस्तंभ. आपण सातत्यानं असं म्हणतोय की युवकांचा जो असंतोष आहे तो बेकारीने निर्माण झालेला आहे. पण बेकारी एकच कारण आहे, त्याच्या आजूबाजूला जे वातावरण आपण वाढवून ठेवलंय त्याच्या लक्षात येत आहे की सोनम वांगचुक त्याच्या अधिकारासाठी लढतोय आणि त्याला जेलमध्ये सडवलं जात आहे. त्याच्या लक्षात येते की दीड वर्ष माझा बाप तिथे सीमेवर स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय शेतकरी म्हणून आणि त्याच्याकडे
प्रचंडपणे दुर्लक्ष केलं जात आहे आणि अशी व्यवस्था निर्माण केली जाते की भोगून द्या त्यांना काय भोगायचं. आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे, त्या सगळ्या व्यवस्थेनं आणि मीडिया सुद्धा पद्धतशीरपणे असा वळवला जातो की मीडियामध्ये बातम्या सुद्धा येणं बंद होतंय नंतर नंतर. हे का घडतंय? दिपकेंच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढ्या दिवसाचं जे आंदोलन आहे, दिपके स्वतः त्याच्या मुलाखतीमध्ये असं म्हणतो की शेवटी मी निराश झालो होतो, मी हताश झालो होतो की पुढे याचं काही होणार आहे की नाही. आम्हालाही 4 युवकांना आतमध्ये जेलमध्ये घुसवलं जाईल आणि हे आंदोलन संपेल की काय. पण कुठेतरी ठिणगी निर्माण झाली आणि तिथून एक नवा विषय देशाच्या समोर आला आणि देशामधून प्रचंड समर्थन. कारण लोकांमध्ये अस्वस्थता आहे, पण ती व्यक्त करण्यासाठीची जागा लोकांजवळ नाही किंवा लोकांकडे ते धाडस पण उरलेलं नाही. आणि आमचा पंतप्रधान विदेशामध्ये जाऊन म्हणतो की माझा देश हा तरुणांचा देश आहे आणि त्या तरुणांना कसं मारलं जाईल, त्याच्या हाताला कसं काम मिळणार नाही आणि तरुण पिढी कशी उद्ध्वस्त केली जाईल. कारण हीच ती तरुण पिढी आहे जी सातत्यानं व्यवस्थेला प्रश्न विचारतात आणि या पिढीला मोडून काढल्याशिवाय आपल्याला राज्यच करता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ही पिढी बर्बाद झाली पाहिजे. म्हणून मित्रांनो, असं एक षडयंत्र आपल्या देशामध्ये निर्माण केलं गेलं. युवकांच्या हातामध्ये एक यंत्र पोहोचवलं गेलं पद्धतशीरपणे. शिक्षण व्यवस्था या नावाखाली, ती ऑनलाईन शिक्षण पद्धती आता आपल्याला रुजवायची आहे, या नावाखाली त्या मुलाचं जी क्रय शक्ती आहे ती मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आणि शिक्षण व्यवस्थेबद्दल सुभाष बोलत होते. शिक्षण व्यवस्था शिल्लक कुठे ठेवली आहे? महाविद्यालयामध्ये कुठे येतो युवक? तो कुठं बोलतोय शिक्षकांशी? तुम्ही म्हणता शिक्षकाची भूमिका शिक्षकाला समजून घेतली पाहिजे किंवा विद्यार्थ्याची भूमिका शिक्षकाला समजली पाहिजे. आणि विद्यार्थी त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीये ना, त्याचं काय करायचं नेमकं? बरं, नुसत्या परीक्षार्थी म्हणून त्याला ठेवलं जाते आणि त्याच्यातून त्याचं भविष्य कसं घडणार आहे? आणि परीक्षार्थी घडून सुद्धा पुढे त्याच्या वाट्याला जे येते ते तुम्ही सांगितलं. आणि शिक्षण व्यवस्था आपण इतकी खिळखिळी करून टाकलेली आहे की 22,000 शाळा या महाराष्ट्रामध्ये बंद झालेल्या आहेत. कुणाचं भविष्य उद्ध्वस्त झालं? धनदांडग्यांचं भविष्य उद्ध्वस्त झालं का? तर दीन दलित दुबळ्या ग्राम क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सामान्य शेतकऱ्याचं, शेतमजुराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते आपण कसं भरून काढणार आहोत? बरं, याच्यात गंमत काय माहिती का? 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि अजून 75,000 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचं सर्वेक्षण सुद्धा झालेलं आहे. म्हणजे एकीकडं मोफत शिक्षण तुम्हाला मिळणार नाही, कारण शिक्षण घेऊन तुम्ही प्रश्न उपस्थित करता म्हणून तुमचं भविष्यच मारून टाकायचं, हे एक षडयंत्र आहे. आणि दुसरं काय षडयंत्र आहे? तुमच्या व्यवस्थेमध्ये काम करणारे जे कोणी भांडवलदार असतील, जे कोणी सत्ताधारी असतील, जे कोणी धनदांडगे असतील, ते पोचले पाहिजे, त्यांची सत्ता चालली पाहिजे. यासाठी नवी व्यवस्था सुरू करायची. त्या व्यवस्थेचं नाव आहे विना अनुदान व्यवस्था. आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्याला शाळा उभी करायला लावायची, त्याला महाविद्यालय उभी करायला लावायची आणि त्याला प्रचंड नफा कमवण्यासाठी दुकान उघडून द्यायचं. आणि तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या देशामध्ये सरकारी जेवढी विद्यापीठं आहेत, आता त्याच्यापेक्षा अधिक संख्येनं खाजगी विद्यापीठं तुमच्या राज्यामध्ये, नव्या देशामध्ये निर्माण झाली. आणि तुमच्या असं लक्षात येईल
मी ज्या विद्यापीठामध्ये काम करतो त्या विद्यापीठामध्ये आपण काय म्हणू त्याला की शिक्षक वर्ग आता शिल्लकच राहिलेला नाही. जो आहे तिथे विद्यार्थीच येत नाही, पण फीस मात्र एकदम तुटकी, कमीत कमी फीस आहे. अजूनही 1000च्या आत काम होत आहे. 250 रुपयामध्ये ऍडमिशन होते. आणि आमचे मित्र सुभाष निकम असं म्हणाले, कदाचित त्यांना माहिती नसावं की मुक्त विद्यापीठाकडे जो लोंढा वाढला, सगळी मुक्त व्यवस्था बघून वाढला, परीक्षेची व्यवस्था बघून वाढला, तिथे आपल्याला वर्षभर जायची गरज नाही, परीक्षेला जायचं, पुस्तकात बघून लिहायचं म्हणून वाढला. आणि हे या नव्या सरकारच्या लक्षात आलं. या नव्या सरकारने कुलगुरूला बोलावून घेतलं आणि त्या कुलगुरूला सांगितलं की तुमच्याकडे विद्यार्थ्यांचा लोढा वाढवा, विद्यार्थ्यांची संख्या वाढवा आणि तुमची फीस त्या मानाने खूप कमी आहे, कारण तुम्ही पुस्तकं देतो आपण सगळं. आणि तिथे आता आणखी फीस वाढवलेली आहे, ती काही हजारामध्ये फीस आहे. MGM विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याला जर इंजिनिअरिंग आणि ते मेडिकलचं जर सोडावं ते तर लाखोमध्ये, पण MA होणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा किमान 55,000 रुपये मोजायचे. आणि तुमच्या KGच्या शाळेमध्ये जी मुलं शिकताय तिथे लाखाने फीस सुरू होते. ज्युनियर KGची फीस, सिनियर KGची फीस अजून 10% वाढत जाते. आणि आमच्या आजूबाजूला एक असं वातावरण आम्ही तयार करून ठेवलंय की शेतकरी असलेला जो बाप आहे त्याला सुद्धा स्वप्न पडत आहे की माझ्या मुलाने इंग्रजी बोललं पाहिजे. कारण आमच्या ब्युरोक्रॅट व्यवस्थेनं किंवा एकूण आमची जी इंग्लिश व्यवस्था आहे जी आपण चालवत आलेलो आहोत इंग्रज गेल्यानंतर सुद्धा, त्या व्यवस्थेनं ती सोडली नाही. आणि आमच्या समाजाला एक सांगितलं की ज्याला इंग्रजी येतं त्याला साहेब होत आहे. जणू काही यापूर्वी कुणी काही साहेब झालाच नाही, कुणी कलेक्टर झालाच नाही. आणि मग त्याला स्वप्न दाखवलं आणि त्याला असं वाटलं की मला पण माझ्या मुलाला इंग्रजी शाळेमध्ये शिकवलं पाहिजे, कारण माझ्या मुलाला पण साहेब झालेलं मला बघायचं. आणि मग त्याच्याकडे पैसे नाही आहे एवढे लाखानं, आणि मग त्याच्याकडे असलेला जो रोजीरोटीचा तुकडा आहे त्याच्यातला एक तुकडा, एखादा एकर, तो विकतो आणि ते मुलाला घेऊन शहरामध्ये बायकोला म्हणतो तू पोरांजवळ थांब, मी शेतीकडे पाहतो. अशी एक व्यवस्था, अशी बटीकी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. आणि हे आपल्या लक्षातच येत नाही की दरवाजे आम्ही सगळे बंद करून टाकलेले. सुभाषरावनी सांगितलं की नोकरी उपलब्धच नाही, जी आहे ती कंत्राटी नोकरी उपलब्ध आहे. ते कंत्राटी धोरण सुद्धा जाणीवपूर्वक आणलेलं आहे. आणि कंपनी मालकाला सुद्धा सांगितलेलं आहे की तुझं तू ठरव, तुला त्याचा अधिकार. त्याला कशाला परमनंट करायचे? तो दर 3 वर्षांनी तो लोक बदलतो. त्याला 3,000 5,000 बजाजच्या गेटवर दररोज किती मुलं जमा होत आहेत जरा जाऊन बघा. तिथं तुमच्या लक्षात येईल की बेकारीची धग कशी निर्माण झाली. आणि उच्च शिक्षण घेऊन सुद्धा काही उपयोग राहिलेला नाही. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेन की आपल्या व्यवस्थेमध्ये 17-18 वर्ष CSBची नोकरी केलेला जो युवक आहे त्याला नोकरी उपलब्ध झाली नाही. 17-18 वर्ष झाले आता विना अनुदान धोरण आणि ही मान्यता कोणत्याही जागा भरण्यासाठीची नाही. माझ्या मित्रांना माहिती, अंबडच्या कॉलेजमध्ये आमचा एक मित्र 18 वर्षापासून CSBवर काम करत होता. महाविद्यालयामध्ये जेव्हा जागा निघाली मागच्या वर्षी तेव्हा त्याचं वय होतं 52 वर्ष आणि 52व्या वर्षी त्याला नोकरी मिळाली. म्हणजे जेमतेम
तो 8 वर्ष नोकरी करणार. अशा अनेक युवक आहेत की ज्यांचं 45 वय 47 वय उलटलेलं आहे, जो नेट सेट झालेला आहे, जो JRF झालेला आहे, जो MPhil झालेला आहे, PhD झालेला आहे, पण त्याला नोकरी उपलब्ध नाही आणि नोकरी नाही म्हणून त्याचं लग्न होऊ शकलेलं नाही. मी आता सकाळी आमच्या मित्रांना गाडीमध्ये सांगत होतो की सध्या काय भाव चालू आहे याची चर्चा चालू होती. आणि मग मी त्यांना सांगितलं की काल परवाच माझ्याकडे एक विद्यार्थी आला आणि म्हणाला, सर माझं काम होत आहे आता. मी म्हणाला, बरं झालं, इतक्या दिवसाच्या विश्रांतीनंतर तुला काम मिळतंय, चांगली गोष्ट. तर तो म्हणाला, सर पुढचं ऐका ना. संस्था चालक म्हणाला 1.25 कोटी आणि शेवटी नाही हो म्हणून म्हणाला की तुझ्यासाठी 15 कमी करतो, 1,10,00,000 घेऊन ये आणि ही नोकरी तुला मी देईन. तो म्हणाला, काय करावं मला कळत नव्हतं. बापाला बोलावं की नाही हा विषय, पण शेवटी बोललो. कारण 15 वर्षानंतर कुठेतरी जागा निघाली आहे आणि एखादा संस्था चालक मला म्हणतोय की देतो बाबा तुला, पण एवढं लिहू नये. बापाला हे सगळं सांगितलं तर बाप म्हणाला, करू काहीतरी, देऊन टाक एकदाचे, जमवून टाक तुझा विषय एकदाच. ही अवस्था आहे. आणि मित्र, ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपल्याला शिक्षणही घेऊ देत नाही, आपल्याला उभंही राहू देत नाही आणि आपलं भविष्यही घडवू देत नाही. प्रश्न विचारायचा प्रश्न तर आता जवळपास दुरापास्त होईल की व्यवस्थेला प्रश्न कसे विचारायचे. आणि म्हणून आपल्या समोर घडतंय सगळं. जे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ज्या महामानवाच्या नावानं ओळखलं जातं आणि जे विद्यापीठ चळवळीचं केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं महाराष्ट्रामध्ये, नामदेवदादांना माहिती आहे, ते त्यातूनच आलेले. त्या गेटवर नामदेवदादा आता आंदोलनच होत नाही. कारण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेलमध्ये टाकून त्यांच्यावर केसेस टाकलेले आहेत आणि त्यांना धडा शिकवलेला आहे की जर असं कराल तर तुमचं आयुष्य आम्ही उद्ध्वस्त करू. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि अशा अवस्थेमध्ये शिक्षकानं, पत्रकारानं, लेखकानं आपली भूमिका जपली पाहिजे असं आपण म्हणतो. पण हे 3 तरी कुठं साहसी माणसे, यांच्यामध्ये उरलंय कुठं साहस. 1,10,00,000 रुपये देऊन गेलेला प्राध्यापक त्या संस्था चालकाच्या विरोधामध्ये प्रश्न देश कसा होईल. कारण देश आणि देशाचं भविष्य हे युवकांच्या माध्यमातूनच घडत असतं. विवेकानंदांनी जसं म्हटलं होतं की तुमच्या युवकांच्या ओठावर कोणती भाषा आहे ती मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगेन. मला वाटतं आपली भाषा बदलण्यापेक्षा आपल्या युवकांच्या ओठावरची भाषा बदलल्याशिवाय आपल्या देशाचं भविष्य बदलणार नाही. आणि त्यासाठी आपण सर्वंकष प्रयत्न करूया. मनपूर्वक